विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानमयी IAS अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं की 25 ऑक्टोबर 2026 रोजी गट क ही पूर्व परीक्षा होणार आहे आणि त्याच परीक्षेला आजपासून जरी विचार केला आपल्याकडे तर बरोबर एक 70 ते 80 दिवसाचा हा कालखंड आहे आपल्याला, बरोबर. म्हणजे 80 प्लस दिवस येतोय आपल्याला. पण त्या अनुषंगाने जर बघितलं आपल्याकडे फक्त जुलै महिना गेला असं समजून घ्या. आपल्याकडे आहे फक्त ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या 25 तारखे म्हणजे 24 ऑक्टोबर पर्यंतचा काळ. म्हणजे जर बघायला गेलं तर 2 महिने पूर्ण आहे आणि ते ऑक्टोबर महिन्यामधले आपल्याकडे 20 ते 25 दिवस बाकी आहे. आलं लक्षात. म्हणजे आपल्याकडे जर आपण जर एक टोटल काढली दिवसांची तर 80 ते 85 दिवसाचा कालखंड आपल्याकडे आहे. मग जो वर्ग बऱ्याच कालावधीपासून अभ्यास करत आहे पण त्यांचा स्कोर येत नसेल अशा वर्गांसाठी काय करायचं? मग ह्या कमी दिवसामध्ये अभ्यास कसा करता येईल? हा एक. दुसरा, जो महिला वर्ग आहे किंवा घरी असणार किंवा त्या पद्धतीने ते खाजगी क्षेत्रामध्ये जॉब करत असणार आहे किंवा पुरुष वर्ग पण तसाच की ज्यांना बऱ्याच कालखंडापासून अभ्यास करत आहे पण वेळेअभावी ते पूर्ण वेळ देऊ शकत नाही. मग अशा ठिकाणी मग काय करायचं? मग ह्या सर्व वर्गांना एकत्र करून जर आपण एक एक केंद्रबिंदू जर साधू म्हटलं तर ह्या कमी दिवसामध्ये, कारण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कशा पद्धतीने अभ्यास करता येईल तर त्याकरिता आपण 25 ऑक्टोबरची ही तारीख उद्देशून आणि त्यामधलं आपल्या प्रयत्नाला यश आलेलं तलाठी हे पद जर विचार केला आणि त्यासोबतच क्लर्क आणि टॅक्स असिस्टंट ह्या दोन्ही पदाची सुद्धा चांगले पद आहे. पण त्यासोबत जरी बघायला गेलं तर आज आपल्याकडे 5000 प्लस पद आहेत. म्हणजे जाहिरात आहे 5000 प्लस पदांची. पण परत यामध्ये पद जाहीर होणार का भविष्यात? तर शक्यता आहे. पण कोणती होणार, कशा पद्धतीने होणार, किती होणार, कधी होणार ते बघू. कारण कर निर्धारण सुद्धा पद एक यामध्ये शक्यता आहे येण्याची. शक्यता आहे. मी 100% कधीच सांगणार नाही. जोपर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन येणार नाही तोपर्यंत आपण कोणावरही विश्वास न ठेवता फक्त शक्यता डोळ्यासमोर ठेवा, श्युअरिटी नाहीये. आलं लक्षात? त्या पद्धतीने लक्षात घ्यायचं. पण आज आपल्याकडे आज वास्तविकता काय आहे की 5000 प्लस पद आहे. त्यालाच पुढे करायचं आणि जर पदांची संख्या वाढली भविष्यात तर हा तुम्हा लोकांचाच फायदा होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं की पुढे की आपल्याला तयारी कशा पद्धतीने करायची. आणि जर समजा यामध्ये जर आपण तयारी करतो म्हटलं तर आपण 25 ऑक्टोबर ह्या तारखेलाच फोकस करायचं. मग आता तलाठी करायचंय. प्रत्येकाचं स्वप्न होतं की तलाठी व्हायला हवं. कारण मागे जे 4000 जागा येऊन गेलेल्या आहे 1-2 वर्ष आधी, त्या ठिकाणी जो गोंधळ झालेला होता, मुलांनी आंदोलन केले सर्व, तर त्याला अनुसरूनच आताच नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता मला तयारी कशी करायची, काय करायचं, कसं करायचं. म्हणून त्यालाच अनुसरून आपण एक सर्वांसाठी मोफत कुठेही तुम्हाला 1 रुपया न देता फक्त तुम्हाला द्यावं लागणार तो तुमचा वेळ आणि तुमची मेहनत. आणि सोबत आपण तयारी करू. प्रत्येक प्रश्न सखोलपणे विश्लेषण कसं करता येईल. मागील 2020 ते 2026 पर्यंतचे जेवढे पेपर झालेले आहेत, म्हणजेच आज आपण जर विचार केला तर आज आपल्याकडे 11 पेपर आहे. 11 पेपरची तयारी जर विचार केला त्यातनं फक्त जीएस होणार आहे. गणित बुद्धिमत्ता मी घेणार नाही. जीएसचा प्रत्येक प्रश्न आपण तयारी करू त्यामधला की कसं विश्लेषण आलेलं आहे, प्रश्नावरून टॉपिक कसा कव्हर करता येईल, टॉपिक वरून सुद्धा इतर प्रश्न कसे आलेले आहे, कोणता प्रश्न कुठल्या पुस्तकातून आलेला आहे, कसं आलेलं आहे, मग कमी दिवसात काय वाचायचं, काय नाही वाचायचं आणि कसं करायचं. यासोबतच PYQ आणि तुम्हाला या कमी दिवसांमध्ये कुठलं साहित्य घ्यावं लागणार की कुठलं, म्हणजे घ्यावं लागणार म्हणजे मी असं बाहेरचं कुठलंही पुस्तक तुम्हाला घ्यायला सांगणार नाही. जे तुमच्याकडे आहे त्यामधूनच उत्तमरित्या अभ्यास कसा करता येईल हे एक लक्षात ठेवा. कारण मी कुठलंही तुम्हाला पुस्तकांची यादी किंवा पुस्तके हे वापरा अजिबात नाही. आज प्रत्येक जण विद्यार्थी म्हणतात की प्रत्येक व्हिडिओ आपण बघतो की व्हिडिओ अनालिसिस करा. म्हणजे काय करा ते आपण ह्या व्हिडिओ मार्फत आता आपण जे बॅच सुरू करू तिथे तुम्हाला कळेल की प्रश्न आणि त्याचं 4 पर्याय कशा पद्धतीने आपण पुढे जातो. पण ओपन टू ऑल राहणार आहे सर्वांसाठी. म्हणून फक्त ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की नाही आपल्याला खरंच फक्त तुमचा वेळ द्यावा लागेल आणि ते वेळ असणार आहे सायंकाळी 6 वाजता ही वेळ राहणार आहे. म्हणजे सर्वांना अनुसरून मग ते 7-7:30 च्या पद्धतीने घेता येईल त्या पद्धतीने आपण घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे शक्यतो 1 ते 1.5 तास आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हा तुमच्यासाठी सगळं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी अटेंड करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण एकमेकास सहाय्य करू अवघे विश्व उभारू आपल्या संत महात्म्यांनी सांगितलेलं. मग त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं नाही फक्त मला कळलं की माझ्यापर्यंत ठेवायचं अजिबात नाही. तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तुमचा जो काही मित्रांचा ग्रुप आहे तिथपर्यंत पोहोचवा. हा सर्वांपर्यंत. कारण जेव्हा आपण इतरांसाठी 1 पाऊल उचलतोय ना तर नियती आपल्यासाठी 10 पावलं देतात.
म्हणजे सर्व दारं उघडतात. म्हणून लक्षात ठेवा, संकुचितपणा सोडून सर्वांसाठी ओपन टू ऑल देण्याचा प्रयत्न करा, सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जर हा व्हिडिओ तुमच्याकडे अनावधानाने आलेला असेल किंवा तुमच्याकडे पहिल्यांदा तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण जोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत पुढच्या व्हिडिओची लिंक पण तुमच्याकडे येणार नाही आणि ज्यावेळेस आपण लाईव्ह येऊ त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन सुद्धा येणार नाही. म्हणून सुरुवात पहिल्यांदा तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक पण करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना, तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर सुद्धा करा. आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर त्यानंतर ही सुद्धा लक्षात घ्यायचं की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की एक वाक्य तुम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करा, तुमचं मत नक्की देण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्या एका वाक्यावरती किंवा एका मतावरती आम्हाला काम करण्याचं ऊर्जा मिळतं. बरं, कारण शेवटी काय, हा उपक्रम तुमच्यासाठी आहे. माझा पैसे कमवणे हा उद्देश नाही, यामधून मला काही नाही. उलट माझा वेळ मी तुम्हाला देतोय. फक्त मला तुमच्याकडून मी एकच अपेक्षा करणार आहे की तुमच्याकडून सुद्धा मला वेळ हवा आहे. मग हा एक लक्षात घ्यायचा. पुढे तर प्रत्येकाने हा करण्याचा प्रयत्न करा. जो विद्यार्थी आधीपासून सबस्क्राईब केलेलं असेल चॅनल त्यांनी शेअर करा आणि जर पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, थोडं पुढे जातो आपण. हा व्हिडिओ मोठा होणार नाही म्हणून शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. आता एक लक्षात घ्यायचं, हा उपक्रम कशा पद्धतीने चालणार. मग आता जे आयोगाने तुम्हाला 11 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहे, म्हणजे 2020 ची परीक्षा आहे 21 ला झाली, तर 21 पासून ते आपण जो लास्ट आता गडबडचा पेपर झालेला आहे तिथपर्यंत आपण येणार आहे. मग त्यासोबत चालू घडामोडी कसं करायचं, जीएसचा अभ्यास कसं करायचा, मग आपण काय करणार आहे 2021 ते 2026 पर्यंत जेवढे प्रश्न झालेले आहेत मग आपण सब्जेक्ट वाईज जाणार आहे, क्वेश्चन पेपर वाईज नाही. मग पहिला पेपर जर समजा आज तुम्हाला बघायचं असेल तर लक्षात घ्यायचं, सुरुवात आपली जॉग्राफी पासून होणार आहे. मग जॉग्राफीचे जेवढे प्रश्न झालेले आहेत मग त्यातला पहिला पेपर आपण घेणार तो 4 सप्टेंबर 2021 पासून. 20 चा पेपर कोविडमुळे पुढे गेलेला होता, मग 21 पासून तिथून सुरुवात करू. तर आपण आजच्या म्हणजे एक एक विषय आजपर्यंत घेऊन यायचं, म्हणजे तुमची लिंक लागणार तुम्हाला जॉग्राफीसाठी म्हणा, प्रत्येक इतिहासासाठी म्हणा, पॉलिटीसाठी कुठलं साहित्य वापरायचं, कुठलं घ्यायचं, कुठलं नाही घ्यायचं, डूज अँड डोंट्स ह्या दोन्ही मधला फरक कळेल. विद्यार्थी मित्रांनो, फ्री मध्ये देणार आहे याचा अर्थ असं नाही की तुम्हाला अर्धवट देणार. मी देण्याचा 100% प्रयत्न करेल, कारण माझं टार्गेट असणार आहे तुम्हाला की तुमचा 60+ स्कोर कसा येणार प्रत्येक विषयाच्या संदर्भात. फक्त तुम्हाला त्रास कोणता घ्यावा लागेल, चालू घडामोडीसाठी मी थोडा देईल तुम्हाला त्रास, तुम्हाला ते करावं लागेल. मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला, कारण आपण कशा पद्धतीने देता येईल लाईव्ह ते मी देण्याचा प्रयत्न करणार. आणि त्यासोबतच लक्षात घ्यायचं की तुम्हाला त्रास फक्त गणित आणि बुद्धिमत्ता करिता तुमची जे प्रॅक्टिस करत असेल ना ते तुम्ही कंटिन्यू ठेवा. त्यामधलं सुद्धा काही मदत लागली कुठलं टॉपिक तर मी प्रयत्न करेल सांगण्याचं की कुठल्या टॉपिकवरती, पण हे बेटर आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकाल. फक्त एका विषयाला तुम्ही त्रास घ्या, बाकी विषयाला मी त्रास घेतोय आणि तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करणार. प्रत्येक विषय अगदी प्रत्येक मुद्दा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. मग पहिला पेपर, मग आता हे क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळणार कुठे, हा एक महत्वाचा. मग प्रश्नपत्रिका, तर आपलं जे अप्लिकेशन आहे लक्षात, तर ज्ञानमय एज्युकेशन नागपूर, तुम्ही प्ले स्टोअरला जायचं, तिथे अप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करायचं आणि त्यामध्ये फ्री मटेरियल मध्ये जर गेले तर तुम्हाला हे सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. मग त्या प्रश्नपत्रिका जशा मिळाल्या ते डाउनलोड करा, प्रिंट करा, कारण ज्या वेळेस आपलं सेशन चालू राहणार आहे त्यावेळेस फक्त काय करायचं, तुम्ही ते प्रश्नपत्रिका तुमच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. आलं लक्षात, कारण तुमच्या जवळ जर डोळ्यासमोर नसेल तर तुम्ही कसं तयारी करणार, कसं त्यामध्ये. म्हणून प्रत्येक प्रश्नाचं सरळ ऑपरेशन करायचं, तोडून मोडून त्याला कशा पद्धतीने नवी, आणि ते तुमच्यापर्यंत आधी प्रश्न कुठे येऊन गेलेला आहे का, कुठल्या टॉपिकवर येऊन गेलेला आहे, तो कसा येऊन गेलेला आहे, ते प्रत्येक मुद्दा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण लवकरच सुरू करतोय म्हणून लक्षात घ्या तुमच्यापर्यंत आलं. पण एक तुम्ही तुमचं एक सहकार्य हवं आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला रेग्युलर क्लास न होता तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला एक दिवसा आड होणार आहे, रेग्युलर होणार नाही, कारण बाकी पण शेड्यूल आहे बॅचेसचं त्यामुळे. आणि सप्टेंबर महिन्यापासून आपण रेग्युलर राहणार आहे, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. फक्त तेवढं सहकार्य करा बस, बाकी काही नाही. आपण एक दिवस आड, आणि त्यावेळेस शक्यतो हे आपलं टायमिंग होत आहे 6, पण त्या काळामध्ये आपण हे दुपारी घेणार आहे. कधी, फक्त ऑगस्ट, म्हणजे आपण सुरू करेल त्यावेळेस दुपारी सेशन. पण तुम्हाला आधी नोटिफिकेशन येणारच आहे, त्यानुसार तुम्हाला आदल्या दिवशीच किंवा आधी तुम्हाला काही वेळा आधी आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्व अपडेट मिळेल. म्हणून टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्कीच जॉईन करण्याचा प्रयत्न करा. टेलिग्राम वरती सर्व अपडेट मिळेल तुम्हाला, त्यानुसारच लक्षात घ्यायचं. हे जे टेलिग्राम चॅनल दिसते तुम्हाला ज्ञानमयी NGP म्हणून, डाउनलोड आपलं तुम्ही जॉईन करा.
सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्म वरती आहे. इंस्टाग्राम वरती पण आहे. आपण इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा, युट्यूब चॅनलला जॉईन करा, सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा आणि आपली अप्लिकेशन डाउनलोड करा, इन्स्टॉल करा. त्यामध्ये काही कोर्सेस भविष्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन कोर्सेस येईल. रेकॉर्डेड बॅचेस सुद्धा येऊ शकतात प्रत्येक विषयाच्या. अगदी सखोल माझं एकच तत्व असतं, कुठलंही पुस्तक तुम्हाला वाचून न देता फक्त ना फक्त नोट्सच्या आधारे तुमचा स्कोर कसा काढता येईल म्हणून त्याच्याकरिता आम्ही स्वतः नोट्स प्रत्येक वेळी अपडेट करणं, सर्व रेफरन्सचा अभ्यास करणं आणि त्याद्वारे फक्त पाठ्यपुस्तक आणि त्यानंतर तुम्हाला आपले क्लासचे नोट्स आणि PYQ ह्या सर्व गोष्टीच्या आधारे आपल्याला कसा स्कोर काढून कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त करता येईल त्याकरिता आणि आपल्या सर्व बॅचेस जेव्हा रेकॉर्डेड बॅच सुद्धा येणार तुम्हाला प्रत्येक विषयाचे अपलोड होईल काही दिवसानंतर, तर त्याच वेळेस तुम्हाला अत्यंत कमी नाममात्र शुल्कामध्येच तुम्हाला आम्ही येणार आहे. पण आता तर ज्या वेळेस आपलं सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला म्हणजे अप्लिकेशन जर इन्स्टॉल केली तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी अपलोड मिळणारच आहे. पण प्रत्येक विद्यार्थ्यांनी या सेशनला जॉईन करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आहे त्या ठिकाणी फक्त मेहनत लागणार आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिका प्रिंट करण्याचा खर्च तिथे लागणार आहे आणि तुमची मेहनत म्हणजे रोज तुमचा जो वेळ आहे तो देता येईल. फक्त ऑगस्ट महिना हा एक जेव्हा सुरू होणार आता काही दिवसातच, तर त्यामुळे फक्त सहकार्य करा तेवढं की तुम्हाला एक दिवसाआड आपण घेऊ सेशन, कारण की बाकी बॅचेसचं शेड्यूल असल्यामुळे मला ते कम्प्लीट करत यायचं आहे. आणि पुढे त्यानंतर आपण सप्टेंबर महिन्यापासून, सप्टेंबर तर लांब झाला त्याच्या आधीच आपण सायंकाळी सेशन सुरू होणार आहे. फक्त सहकार्य करा. तुमच्यासाठीच घेतो मित्रांनो. सर्व बॅचेसचं शेड्यूल राहणार आहे तरी पण आम्ही घेतोय कारण तुम्ही लोक महत्वाचे आहे. म्हणून जास्तीत जास्त संख्येने लाईव्ह राहण्याचा प्रयत्न करा. बरेच विद्यार्थी म्हणतात की सर रेकॉर्डेड मिळतं आम्हाला, नंतर बघून घेईल. पण एक लक्षात घ्या, नंतर तुम्ही बघणार आहे, नंतर तुम्ही 1000 वेळा बघा, पण जेव्हा तुम्ही लाईव्ह राहणार तेव्हा तुमचा प्रत्येक डाऊट, प्रत्येक अडचण तुम्हाला माझ्याशी चर्चा करता येईल, तुम्हाला कमेंटद्वारे विचारता येईल. लाईव्ह चॅट राहणार आहे. म्हणून सहकार्य करा. तुमच्या अभ्यासाच्या शेड्यूल मधला तेवढा वेळ तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. फक्त तुमचा वेळ मागतोय, बाकी काही नाही. कारण तलाठी व्हायचंय आपल्याला. आणि परत जर पद जाहीर झाले, जसं स्वच्छता निरीक्षक आहे, त्यानंतर परत तुम्हाला कर निर्धारण, प्रशासकीय सेवा, असे पद जर समजा त्यामध्ये भविष्यात जर आलेच तर तुम्हाला नंतर पश्चाताप व्हायला नको. कारण जाहिरात किती येणार, मग प्रत्येक विद्यार्थी हा विचार करतो अरे स्कोर कमी येणार पद वाढले तर. ही जी तुमच्या समोर गैरसमज आहे हा जरा काढून टाका. पद किती आहे ते महत्वाचं नाही, पेपर कसा येईल तो महत्वाचा नाहीये, किती कठीण येईल, जास्त येईल, सोपा येईल तो महत्वाचाच नाहीये. आपला अभ्यास किती 100%, आपला पूर्ण सिलेबस कव्हर होतो का यावरती फोकस करा. कारण लाख जागा आल्या ना तर आपला अभ्यास नसेल तर आपल्या पुढे दुःखाचा डोंगर आहे, अपयशाचा डोंगर आहे. म्हणून आणि जर आपल्याकडे जर यशाचा डोंगर किंवा यश पाहिजे असेल तर जागा बघून अभ्यास नका करू. तर तुम्ही तुमची परिस्थिती, तुमचं ध्येय, तुमचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवा की 2027चा गुलाल आपला असायला हवं. आणि या पद्धतीने जर पळायचं आहे ना तर रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून पुढे निघा. यश हे तुमच्या वाट्याला नक्की येणार आहे. म्हणून साथ तुमची असू द्या, मेहनत तर आमची आहेच. त्यानुसार आपण सुरुवात करू. लवकरच तुम्हाला सर्व अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेलच आणि त्या पद्धतीने सुरुवात करा. काळजी करू नका. आणि हे क्वेश्चन पेपर सर्व तुम्हाला आपल्या अप्लिकेशनला मिळणार आहे. म्हणून अप्लिकेशन डाउनलोड करा. आणि ज्या विद्यार्थ्याचं जर समजा आयफोन असेल, बरोबर आहे, तर त्या ठिकाणी ते अप्लिकेशन मिळणार, तर ते सुद्धा उपलब्ध आहे. म्हणून जर आयफोन जर असेल प्रत्येक कोणा विद्यार्थ्याचा आणि जर अडचणी इन्स्टॉलेशनसाठी अडचण येत असेल तर खाली दिलेल्या या नंबरवरती संपर्क साधा, तुम्हाला नक्कीच मदत केल्या जाणार. आलं लक्षात? त्याच्यामुळे काळजी करू नका. सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. फक्त एकच विनंती आणि आपण भेटू लगेच आपल्या सेशन मध्येच. ठीक आहे? चला विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. भेटू लवकरच.